राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हर्षवर्धन सकपाळसाहेब आपले प्रदेशाध्यक्ष, आमचे आमदार विश्वजित कदम साहेब, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि आमदार अमित देशमुख साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये प्रवेश घेतला. मी वीर शिवनाथ ज्यांनी भीमा कोरेगावची लढाई 500 महारांना घेऊन 28,000 पेशव्यांना ज्यांनी संपवलं, त्या शिवनाथांचा मी 12वा वंशज. कळंबी म्हणून गाव माझं आहे. कळंबीचं 950 एकर जमीन आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराजांनी आम्हाला ते इनाम दिलेलं आहे. त्यामुळं आमचं आडनाव इनामदार. मी तसा सरजे साहेबांचा पाहुणाच आहे. इनामदार कसं असं व्हायला नको, त्यामुळं तुम्हाला माहितीच आहे की तुलाच आहे. आज पद्मभूषण डॉक्टर माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय वसंतदादा पाटलांचा आज पुण्यानुमोदन म्हणजे पुण्यस्मरणाचा आज कार्यक्रम आपण आयोजित करतोय. या ठिकाणी सकाळपासून आपण त्याच्या चौथऱ्यावरती, त्यांच्या समाधीवरती आपण सकाळी त्यांना मानवंदना दिली, त्यांना अभिवादन केलं. बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी आपलं विचार व्यक्त केले. मला आदरणीय राजेश नाईक साहेब, आपले शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय रमेश साहेब, मुल्ला साहेब आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेले आदरणीय नगरसेवक सरजे सर आणि माझ्या बजवानी भगिनी, त्या ठिकाणी 2 मिनिटं आपल्याला वेळ दिलेला आहे. थोडक्यात 1-2 मिनिटात मानतो की पद्मभूषण वसंतदादा पाटील यांनी सर्व क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्र म्हटलं तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण दादाने केलं. शैक्षणिक क्षेत्रात म्हटलं, कर्नाटकामध्ये आपली मुलं जात होती शिक्षणाला, इंजिनिअरिंगला, आणि इंजिनिअरिंगला वालचंदला फार मोठं कॉम्पिटिशन असायचं. फार इंजिनिअरिंगची अभियांत्रिकी महाविद्यालय कमी होती. दादानी म्हणते माझा शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, सिव्हिल इंजिनियर झाला पाहिजे, इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला पाहिजे, कॉम्प्युटर इंजिनियर झाला पाहिजे. दादानी 7वीपर्यंत शिक्षण असताना सुद्धा माझ्या शेतकऱ्यांची मुलं ही इंजिनियर झाली पाहिजे म्हणून दादानी शैक्षणिक धोरण बदललं आणि इथं ओपन अशा पद्धतीनं अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. बऱ्याच जणांना त्याची विखे पाटलांना असेल त्याच्या टप्प्यामध्ये सगळ्या नेत्यांना सांगितलं की आपण अभियांत्रिकी कॉलेजेस करा आणि या पूर्ण देशाला अभियांत्रिकी इंजिनियर्स करून काम दादाने केलं. तुम्ही सांस्कृतिक क्षेत्र म्हणला, अध्यात्म क्षेत्र म्हणला. आताच आपण ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या त्या ताईंनी सांगितलं की राजस्थानचे राज्यपाल असताना आम्हाला एक ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय त्या ठिकाणी एक इमारत बांधून दिली. अध्यात्मामध्ये दादाने काम केलेलं आहे. राजकारणामध्ये म्हटलं तर दादा कमी शिक्षण असताना सुद्धा त्या ठिकाणी 4 वेळा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. अशा विविध क्षेत्रामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दादाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. शेती क्षेत्रामध्ये चांगलं काम केले. सरांनी मला आता सांगितलं की 1950 साली मिरज सांगली मार्केट कमिटीची स्थापना केली. त्या ठिकाणी जिरायत बंदीची काही धान्य आहेत, सोयाबीन असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, पूर्ण जिल्ह्यामधून जत, आटपाडी, खानापूरपासून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना त्या शेतकऱ्यांच्या मालाला दर त्या ठिकाणी जाता आम्ही समजा हायब्रिड करत होतो तर त्या ठिकाणी एखादा कोणतरी यायचा जमीनदार आणि बाबा आम्हाला या दरात दे आणि तो गरीब शेतकरी त्या ठिकाणी विकायचा. पण इथं मार्केट व्हॅल्यू बघून सगळा हे बघून त्या ठिकाणी आता दर दिला जातो, त्याला पावती दिली जाते, त्याला शेत दिलं जातं. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी दादाने केलं. त्याला दादांना अतिशय कमी शिक्षणामध्ये सुद्धा अतिशय प्रचंड बुद्धी, प्रचंड संघटनशैली दादांची होती. आता तीच संघटनशैली राजेजी नाईक साहेबांच्या माध्यमातून, राजेजी नाईक साहेबांची माझी प्रायव्हेट चर्चा झाली, आपल्याला एक चांगली संघटना उभा करायची. आता परवाच हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी सांगितले 2029चा जो पंतप्रधान असेल ते राहुलजी गांधी असणार आहेत. त्यामुळे आपण मागाय असं नाही आहे.